नमस्कार मंडळी, गौरी गणपती विशेष मी तुमच्यासाठी मस्त अशी लाडूची रेसिपी घेऊन आली आहे। खूप सोपे आणि झटपट रेसिपी आहे। न कोणते दळण्याचे टेन्शन, न कोणती डाळ स्वच्छ धुण्याचे टेन्शन। तर मंडळी, तुम्हाला लाडू पाहून वाटतच असेल की हे बेसनाचे लाडू आहेत। तर मंडळी, तुम्ही चुकीचा विचार करतात। तर मंडळी, हे बेसनाचे लाडू नाही आहेत, हे आहेत मूग डाळीचे लाडू। खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1.5 किलो डाळ घेतलेली आहे। ती आपण स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्यायची आहे, धुवायची नाही। पुसून आपण नंतर इथे अर्धी डाळ भाजून घेणार आहोत मध्यम आचेवर। नो हाय फ्लेम, ना एकदम कमी, मस्त असं मध्यम आचेवर भाजून घ्यायची आहे, अगदी लालसर होईपर्यंत। पण मंडळी, जोपर्यंत डाळ भाजून होत नाही तोपर्यंत आपल्याला हिला सतत हलवत राहायचे आहे किंवा ढवळत राहायचं आहे, जेणेकरून डाळ एकाच बाजूने भाजली जाणार नाही, सर्व बाजूने व्यवस्थितरित्या सर्व डाळ भाजली गेली पाहिजे। तर मंडळी, तुम्ही बघू शकता डाळीचा रंग हळूहळू चेंज होत आहे। अजून थोडीशी लालसर डाळ झाली की आपण ही डाळ काढून घ्यायची आहे। अवघे 15 ते 20 मिनिटं हे डाळ भाजण्यासाठी लागतात। डाळ भाजून पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे। थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये काढून आपण ही डाळ बारीक रवा असतो ना त्यानुसार वाटून घ्यायची आहे। पूर्णपणे त्याचं पीठही नाही करायचं। जर तुम्ही त्याचं पीठ केलं तर ह्या डाळीचे लाडू सुद्धा दाताला चिकटतात किंवा टाळ्याला चिकटतात। सो मंडळी, बारीक रवा असतो त्यानुसार ही डाळ आपण वाटून घ्यायची आहे। बारीक रवा म्हणजेच एकदम 0 साईजचा रवा असतो तो। हे पहा मंडळी, तुम्ही बघू शकता। आता थोडी थोडी करून आपण इथं पूर्णपणे डाळ वाटून घेतलेली आहे। हे पहा, मी अजून सुद्धा पुन्हा एकदा तुम्हाला डाळ वाटलेली दाखवते। तुम्हाला अशी तर दिसणारच नाही, पण मी नक्की सांगते की बारीक सुजी असते जी आपण दिवाळीत वगैरे आणतो, त्या सुजीचं नुसार ही डाळ आपण वाटून घ्यायची आहे। सर्व डाळ वाटून झाल्यानंतर आपण आता ह्यामध्ये पुन्हा अर्धी डाळच वाटलेली घेतलेली आहे। कढई छोटी आहे म्हणून मी अर्ध मिश्रण भाजत आहे। आता पुन्हा आपण हे डाळ वाटलेली भाजून घ्यायची आहे। पुन्हा एक 7 ते 8 मिनिटं आपल्याला ही डाळ भाजायची आहे। पुन्हा हे मीडियम फ्लेमवरच भाजायचं आहे। जितकं तुम्ही याला व्यवस्थितरित्या भाजाल तितके अप्रतिम लागतात हे लाडू। अगदी बेसनाच्या लाडूपेक्षा सुद्धा अप्रतिम लागतात। सो मंडळी, मी ज्यांच्याकडून लाडू शिकत आहेत त्या आहेत म्हणजे आईच आहेत, मी त्यांना आई म्हणते, त्यांच्याकडून मी हे लाडू शिकत आहेत। तर सो मंडळी, तुम्ही बघू शकता त्यासुद्धा माझी हेल्प करत आहेत। सतत ढवळत राहायचं आहे। पीठ भाजून झालं, खमंग असं पीठ भाजल्यानंतर वास सुटतो। आपण ह्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे। सो मंडळी, इथे ना कोणत्याही तुपाचा अंदाज आहे ना साखरेचा, लागेल तसं आपण ह्यामध्ये तूप घालायचं आहे। सो इथे साजूक तूप घरचं घातलेलं आहे, तर इथे तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त झालेलं आहे माझ्याकडून। तर आता हे छानपैकी तूप मिक्स करून घ्यायचं आहे। तूप फक्त मिक्स झालं 1 ते 2 मिनिटं पुन्हा भाजायचं आहे आणि आपण हे मिश्रण काढून घ्यायचं आहे, कारण आपण बिन तूप घालता म्हणजे तूप न घालता आपण हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये गुठळ्या तयार होत नाहीत। सो मंडळी, तुम्ही बघू शकता मस्त असं भाजलेलं आहे, मिश्रण सुद्धा दिसत आहे। हे पहा, तूप थोडंसं जास्त झालं आहे। सो मंडळी, मी दुसरी बॅच जेव्हा भाजेन तेव्हा त्यामध्ये तूप थोडंसं कमी घालणार आहे। सो हे भाजून झालेलं आहे। आता हे मी काढून घेते एका पातेल्यात मोठ्या। मिश्रण काढून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम अगदी लो होती तूप घातल्यानंतर। पुन्हा उरलेलं मिश्रण आपण ह्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे। 7 ते 8 मिनिटं पीठ असंच कोरडं भाजून घ्यायचं आहे। भाजून झाल्यानंतर थोडंसं अगदी तूप घालायचं आहे। तूप जास्तही घालू नका, नाहीतर लाडू अजिबात चांगले होणार नाहीत। खायला टेस्टीच होतात, पण ठीक आहे। तुम्ही बघू शकता दुसऱ्या बॅचमध्ये मी खूप कमी तूप घातलेलं आहे। दुसरी बॅच वर आहे ती अगदी कोरडी दिसत आहे। आता हे दोन्ही मिश्रण मी मिक्स करत आहे। पुन्हा ते गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि फक्त मिक्स करत आहे। मिक्स करण्यापुरतंच ह्यावर मी पातेलं ठेवलेलं आहे। मी लगेचच हे पातेलं उतरून घेणार आहे। सो मंडळी, तुम्ही डायरेक्ट भाजलात तर नंतर पातेलं गॅसवर ठेवायची काही गरज पडणार नाही। मिश्रण गरम आहे, त्यामध्ये आपण इथे वेलची पावडर, काही ड्रायफ्रूट्स पूर्णपणे मी बारीक केलेले आहेत, काजू आणि बदामच आहेत, आणि साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार, अगदी कमी साखर लागते ह्याला, अजिबात जास्त साखर लागत नाही। 1 ते 1.5 किलोच्या डाळीच्या पिठासाठी इथे मी 300 ते 400 ग्राम साखर घातलेली आहे। सो मंडळी, इथे तुमच्या आवडीनुसार साखर तुम्ही कमी जास्त करू शकता।
मला जास्त गोड आवडत नाही, म्हणून मी इथे फक्त 300 ग्राम साखर वाटून घातलेली आहे, जास्त घातलेली नाही. साखर घालून छान व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे. सो मंडळी मला जमत नव्हतं म्हणून इथे आईने मिक्स केलेलं आहे. हे पहा, छान असं मिक्स करायचं आहे. पूर्णपणे गुठळ्या त्याच्या फोडून घ्यायच्या आहेत. तर मंडळी थोडीशी मेहनत आहे, पण लाडू 15 ते 20 दिवस, अगदी महिनाभर म्हणत तर अजिबात खराब होत नाहीत आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत. छान असं मिक्स करायचं आहे आणि तुम्ही हे लाडू पूर्णपणे थंड झाल्यानंतर, मिश्रण थंड झाल्यानंतरसुद्धा बांधू शकता. अगदी अलगदरित्या वळून होतात लाडू. तर छानपैकी साखरसुद्धा मिक्स झालेली आहे. हे पहा, ती गुठळ्या पूर्णपणे फोडून घ्यायच्या आहेत, अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाहीत. तर सगळ्यात शेवटी माझ्याकडे इथे खसखस होती म्हणून मी थोडीशी खसखस घातलेली आहे. तुम्हाला नको असेल तर स्किपही करू शकता आणि नसेल तर नाही घातली तरीसुद्धा काही हरकत नाही. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण लाडू वळून घेऊया. मला वेळ नाही आहे म्हणून मी गरमच इथे लाडू वळण्यासाठी घेतलेले आहेत. आणि हो मंडळी, व्हिडिओ बनवून खूपच दिवस झालेत, पण काही कारणामुळे मला व्हिडिओ अपलोड करता नाही आला. पण मंडळी, जरी तुम्ही हे लाडू गणपती गौरीला नाही केले किंवा तुम्ही असं महिन्याला खाण्यासाठी जरी केलेत, घरगुती खाण्यासाठी, तरीसुद्धा हे पौष्टिक लाडू असतात. लहान मुलांसाठीही सुद्धा खूप पौष्टिक आहेत हे लाडू. तर मंडळी, तयार आहेत आपले मस्त असे पौष्टिक मुगाचे लाडू. ह्या गौरी गणपतीला तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडतील. किंवा दिवाळीला सुद्धा केले तरीसुद्धा काही हरकत नाही. अगदी बेसनासारखेच हे लाडू लागतात आणि खायलासुद्धा तितकेच अप्रतिम असतात. तर मंडळी, तुम्ही बघू शकता तोडूनसुद्धा किती अलगदरित्या तुटत आहेत आणि दाताला किंवा टाळाला अजिबात चिपकत नाही. तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.